संध्या रोज सकाळी उठून सगळं करत असे. चहा, डब्बा, कपडे, मुलांची तयारी, बाजार, जेवण आणि संध्याकाळी विवेक यायच्या आधीच सगळं व्यवस्थित ठेवलेलं असायचं. पण तिला खूप दिवसांपासून एक गोष्ट टोचत होती. तो काहीच बोलत नाही, न विचारतो, न ऐकतो मी काही बदलले का, की तो कंटाळला आहे. एक दिवस तिने थेट विचारलं, तुला वाटतं का मी बदलले आहे? विवेक थोडा गोंधळला, पण म्हणाला, बदललीस ना, आता तू सगळं समजून घेतेस. मी हरवलेलो असलो तरी तू सावरतेस. बोलत नाही, पण रोज माझ्या डब्यात ठेवलेली छोटीशी चॉकलेटची पुडी, तेच तुझं आय लव्ह यू असतं. तू खूप बदललीस. एक साधी बायको आता माझ्या आयुष्याची खंबीर जोडीदार झालीस. संध्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर हसू होतं. कधी काही बोललं गेलं नव्हतं, पण प्रेम व्यक्त झालं होतं. या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळाले की प्रेमाच्या नात्याला रोज गुलाब किंवा गिफ्टची गरज नसते. कधी कधी एक गरम पोळी, वेळेवर ठेवलेला रुमाल आणि डब्यात ठेवलेली चॉकलेटही माझं प्रेम आहे असं सांगतं. नवरा बायको नातं टिकतं संवादाने, संयमाने आणि समजून घेण्याने. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.